संतान करावी. मान खाली टाका वर काढू नका. देश आणि धर्मासाठी शेवटच्या श्वासापर्यंत कसं लढायचं ज्या राजानं मला दाखवलं त्या राजाचा जिवंत देखावा अक्षरा क्लासेसच्या विद्यार्थिनी आपल्या समोर सुरू करत आहेत. एक 5 मिनिटांमध्ये सुरू होत आहे छावा. पूरे खानदान की लाश पर खड़े होकर हमने एक ताज पहना था. इसे दोबारा उसी वक्त पहनेंगे जब उस सांबा की चीखें पूरे हिंदुस्तान में गूंजेंगी. समय आ गया है, अब वार होगा. औरंग और उसकी सल्तनत को जला के राख कर देंगे. हमें हराने वाली हर कोशिश को मारेंगे, हर षड्यंत्र को तोड़ेंगे. छत्रपति शिवाजी महाराज का सपना पूरा करके ही छोड़ेंगे. जय भवानी, पार्वती पते. 20 मावलों की टुकड़ी तैयार है आपको सुरक्षित रायगढ़ ले जाने के लिए. कृपा करके आप यहाँ से तुरंत निकल जाए. चंदूगा मात्या, कभी शेर के छावा को कुत्तों के पिल्लों से डर के भागते हुए देखा है. हमारा जंगल में दहाड़ने का मन कर रहा है. जा भवानी! छत्रपति शिवाजी महाराज को शेर कहते हैं औरंग, और शेर के बच्चे को छावा. हाथी, घोड़े, तोप, तलवारें, फौज तो तेरी सारी है, पर जंजीर में जकड़ा राजा मेरा अब भी सब पे भारी है. कभी कभी समझ नहीं आता आप मित्र हो, सेवक हो या हमारी छाया हो. चंदूका मात्या, हम नमक हैं महाराज. जब जहां जितनी आवश्यकता हो प्रयोग कर लीजिए. हम आपको शत्रु के घाव पे लगाएंगे. चंदूका मात्या, सौभाग्य सौभाग्य. कविताएं खत्म हुई राजे, अंत में जीत आपकी हुई. जनमानस के भूप रोगे, चरम चमकती धूप रोगे. प्रसन्न रहे माता जगदम्बा और छत्रपति और सचर संबा. हम नमक है महाराज, हम
चंदन हो कवि, तुम तिलक हमारे माथे का। मृत्यूला घाबरणारे अनेक जण बघितले, मृत्यूला घाबरणारे अनेक जण बघितले, मृत्यूला घाबरवणारेही अनेक जण बघितले, पण साक्षात ज्या मृत्यूही घाबरला तो एकमेव शिवपुत्र संभाजी राजा सांगून गेला, एकमेव शिवपुत्र संभाजी राजा सांगून गेला. आणि मरण इथल्या प्रत्येक बसलेल्या या माणसासाठी, या मातीसाठी, या भगव्यासाठी करून गेले, भगव्यासाठी करून गेले. एकदा जोरदार टाळ्या या सर्व अक्षरा क्लासेसच्या कलाकारांसाठी. जिवंत देखावा, अंगावर काटा आणणारा जिवंत देखावा छावा चित्रपटाला या ठिकाणी सादर केला. अतिशय सुंदर, अतिशय सुंदर. आप कब से हमारी चिंता करने लगी? आपको हम पर शंका है या हमारी वीरता पर संदेह है? हमें विश्वास ही नहीं, गुरूर भी है अपनी इस पहाड़ी तूफान पर। हम अपने अस्तित्व पर शंका कर सकते हैं, आपकी वीरता पर नहीं। ऐसा अनंत विश्वास क्यों है हम पर श्री सखे? कोई तो कारण होगा जो हम अब तक जान नहीं पाए। शादी के समय जिजाऊ से अपनी और एक बात कही थी हमसे, जिस तरह रुद्र ने हिमालय पर तांडव किया था, उसी तरह शंभू राजे दक्कन के गढ़ के लोग राज करेंगे, स्वराज की ज्योत से पूरे हिंदुस्तान को तेजोमय कर देंगे। वैसे जिजाऊ साहब ने हमसे भी एक बात कही थी कि शंभू, यीशु कोई साधारण स्त्री नहीं, साक्षात पार्वती है। जैसे माँ पार्वती के बगैर शिव शंभू अधूरे हैं, उसी तरह यीशु के बगैर ये शंभू। तभी तो ये सखी हमेशा अपने श्री के मन में रहती है। जाने तू जानू मैं, मेरी जान तू ही थी, तू ही है। ये सांसें क्या सांसें, इनका आना जाना यूं ही है। मेरी
वर्षा याची दही याची डोळा आपण आज या तारगावच्या पवित्र भूमीला आज बघत आहोत. एवढ्या भक्तीमध्ये तल्लीन व्हावं की स्वतःच्या मुलाची सुद्धा भान राहावं एवढी एकच या विठ्ठलाचं नामस्मरण. बायकोती गोरोबाची शोधित बाळाली कुठं नावावर उपोषण केलं आणि या मराठ्याची गोरगरिबांची पोरं मेरिट मध्ये येत नाहीत, शासकीय नोकरीमध्ये लागत नाहीत, यासाठी अनेक दिवस या अन्यायाचा लढा या दादांच्या माध्यमातून मुंबईमध्ये सुरू होता. आंतरवाडीलाच उपोषण केलं, पुन्हा मागण्या मान्य झाल्या नाहीत म्हणून आझाद मैदान गाठलं आणि लाखो मराठी बांधव त्या मुंबईमध्ये धडकले आणि शेवटी मराठ्यांच्या 8 पैकी 6 मागण्या मंजूर झाल्या. तर आपल्या समोर सादर होतोय, आपल्या समोर जिवंत देखावा मनोज दादा जरांगे यांचा सादर होतोय. 5 मिनिटांमध्ये मनोज दादा जरांगे पाटील आपल्या समोर येत आहेत. एक मराठा लाख मराठा. एकदा जोरदार घोषणा द्यायची सगळ्यांनी. एक मराठा. जगात सगळ्याचा नाद करायचा, जगात सगळ्यांचा नाद करायचा, पण मराठ्यांचा नाही. अरे मराठे चुकून कुणाच्या वाट्याला जात नाहीत. मराठे चुकून कुणाच्या वाट्याला जात नाहीत, पण आमच्या वाटे जर कोणी गेलं ना तर त्याच्या वाटेवर जाऊन वाट लावल्याशिवाय माघारी परतत नाही. हा इतिहास मराठ्यांचा आहे, हा इतिहास मराठ्यांचा आहे. म्हणून म्हणावं, अरे अंधाराला घाबरत नाही, आभावाची साथ आहे. अंधाराला घाबरत नाही, आभावाची साथ आहे. अरे मोडेल पण वाकणार नाही, हे मर्द मराठ्यांची जात आहे. अरे शब्दामध्ये गोडवा आमच्या, शब्दामध्ये गोडवा आमच्या, रक्तामध्ये इमानदारी. अरे बघत नसतो आम्ही कधी किती कुणाची जागीरदारी. अरे भगव्या पुढे अजूनच आमचा मराठ्यांचा घात आहे. अरे मोडेल पण वाकणार नाही, ही मर्द मराठ्यांची जात आहे. अरे पुरे झाले तुमचे आता मराठ्यांवर हल्ले, पुरे झाले तुमचे आता मराठ्यांवर हल्ले. अरे पुरचा सकट जागे करू या महाराष्ट्रातील गड किल्ले. अरे अजूनही आमच्या पाठीवर शूरशुभांचा हात आहे, अजूनही
तुम्ही आमच्या पाठीवर शूरशुभांचा हात आहे, मोडेल पण वाकणार नाही ही मर्द मळ्यांची जात आहे, मोडेल पण वाकणार नाही ही मर्द मळ्यांची जात आहे. गणपती पण कसलं होतं हे वेळ, जगण्यापेक्षा मरणाचं आमच्या कोत्या बुद्धीला नाही कळणार. गेले 350 वर्षे हा शिवसूर्य आमच्यासाठी तळपतो आहे, पण आम्हीच आमचे डोळे बंद करून घेतले. मग प्रकाश दिसणार तो कसा? आणि तो जर दिसला असता तर शिवसमाधी भोवती काटेरी जाळी वाढली नसती आणि महात्मा ज्योतिराव फुलेंसारख्या महामानवाला ही भीषण काळ रात्र अनुभवायला आली नसती. माझा राजा, माझा कुळवाडी भूषण राजा, अरे ज्यांनी महाराष्ट्राला स्वातंत्र्याचा सूर्य दाखवला, ज्यांनी 4 पातशाहींना मांडी खाली दाबून मराठेशाहीचा झेंडा फडकवला, त्या माझ्या राजाच्या समाधीची ही दुरावस्था, त्यांच्या अंगा खांद्यावर काट्या कुट्यांची वस्ती आमच्या नामुष्कीमुळे, आमच्या बेजबाबदारपणामुळे ही झुडपं वाढली आहेत. अरे इतके कसे निढालो आम्ही? आणा रे कुणीतरी 4 फुलं आणा. अरे ज्याच्यावर उभ्या महाराष्ट्रातल्या लोकांनी आयुष्य ओवाळून टाकावीत, त्यांच्यावर उधळायला इथं 4 फुलं सुद्धा मिळू नयेत. राजे, राजे आम्हाला माफ करा. राजे पार विस्मृतीत गेलात आपण. हा रायगड आहे आणि इथं आपली समाधी आहे हेच कुणाला माहिती नाहीये राजे. अरे कुणपटा काय करतो आहेस? शिव 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 मंदिर अपवित्र करून ठेवलेस रे सारे. मंदिर? अरे डोळे फुटले का रे तुझे? हे एवढे मोठे शिव मंदिर दिसेना का तुला? जगदीश्वर प्रसाद म्हणतात त्याला. हर 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 सारे वाटवलेस. आता गोमूत्र मागवावे लागेल आणि ते शिंपडून सारे पवित्र करावे लागेल. त्या तुमच्या शिवशंकराची इथं काहीच तक्रार दिसत नाहीये. मग तुमचं तांडव कशाला इथे? ही समाधी कसली आणि कुणाची आहे हे दिसते का तुम्हाला? अरे असेल कुणा शूद्राची, आम्हाला काय त्याचे? शूद्र मानून ज्यांना तुम्ही राज्याभिषेक करायला विरोध केलात ना, त्या शिवछत्रपतींची समाधी आहे ही. त्याला आम्ही राजा मानत नाही. अरे यवनांचे तळवे चाटण्यात तुम्हाला धन्यता. मराठी मातीचा स्वाभिमान ज्यांनी जागवला त्यांच्या रक्तातलं राजेपण तुम्हाला काय कळणार? तुमच्या मांडण्याला आम्ही किंमत देत नाही. जिथं रायगडावरचं तख्त काट्या कुट्यात अडकलं आणि शनिवार वाड्यावरचे भोगविलास मोठे झाले, तिथं तुमची लायकी कळते आम्हाला. याचा जाब धर्मसभेत द्यावा लागेल बरं. आमचा धर्म सत्य शोधण्याचा आहे, बाकी तुमची किंमत ठेवत नाही आम्ही. आज मला कळलं, गेले 200 वर्ष या समाधीवर काटेरी झुडपं का वाढलेत ते. हे काटे या समाधीवर नाहीत तर आमच्या मनावर चढलेत. ही जळमट आमच्या काळजावरती चढलेत. धर्म वर्चस्वाचा आसूड उगारून माणसाचं माणूस म्हणून जगण्याचे अधिकार हिरावून घेतलेत तुम्ही. पण आता हा माणूस शांत नाही बसणार. प्रत्येक पावलावर तुम्हाला जाब विचारणार, तुम्हाला अडवा येणार आणि सत्याचा शोध घेणार. या महाराष्ट्रात शिवजन्म झाला होता, पण या मराठी माणसाला जाग करण्यासाठी, माणसामधलं ऐक्य टिकवण्यासाठी आता दरवर्षी शिवजन्म होईल. आम्ही या वर्षीपासून शिवजयंती सुरू करतोय. आपण आजवर आसूड उगारलात,
आता आम्ही शिवरायांच्या संशय उगारू. अरे हा पूजेची फुलं लाथात पाऊस. शिवरायांनी या मातीत सामर्थ्य पेरले. पुढच्या पिढ्या अशा सामर्थ्यशील व्हाव्यात तरच ही पाठगुळं पळून जातील. शिवजयंती हे आजपासून सामर्थ्याचं प्रतीक असेल. कुलवाडी भूषण क्षत्रिय कुलावतांस राजा शिवछत्रपती की राजा शिवछत्रपती की. शिवजन्मकाळ दाही दिशा आनंदित झाल्या. शिवरायांच्या रूपातून जणू साक्षात शंभू महादेव अवतरले. शिवजन्म, नवी पहाट, नवी उमेद. शिवजन्म म्हणजे स्वातंत्र्याचा सूर्य जणू. यानंतर त्याच्या पुढच्या शतकात महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिवजयंती सुरू केली. पुढच्या पिढ्यांनी हा चैतन्यदायी आदर्श घ्यावा, शिवविचाराने मार्ग चालावा. महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुरू केलेली शिवजयंती युद्धकलेची, संस्कृती, संस्कार, परंपरेची अशी होती. पण आत्ताच्या शिवजयंतीचं स्वरूप पाहिलं तर मनाला खूप यातना होता. काही मूठभर व्यसनी आय्याशी तरुणांमुळे या शिवजयंतीला गालबोट लागतंय का? हे सगळं सहन करत मूग गिळून गप्प बसायचं का? महाराजांचं महाराजांचं बंद करा हा नंगानाच. तारुण्याचा उन्माद उफाळतोय. फुसक्या छाताडातला मस्तवालपणा बेबंद व्हायला भाग पाडतोय. अरे पण कशासाठी? दारूचे 2 घोट पोटात उतरवायचे आणि लेकी बाळींच्या पदराशी झोंबत स्वतःचं मर्दपण सिद्ध करायचं. ही असली मर्दानगी पाहायला स्वराज्याचा येळकोट मांडला होता आम्ही. आणि गंधाच्या बेटकुळ्या फुगवून कसलं सामर्थ्य मिळवताय आणि वर आमचं नाव घेऊन हा जल्लोष. लेकी बाळींच्या अब्रूची लक्तर तोडू पाहणाऱ्यांचा भर चौकात चौरंग केला आम्ही. मोगलाईची नशा तुमच्या रक्तात उतरली कुठून? कुणाची औलाद आहात तुम्ही? दारू गांजाच्या मदमस्त कैफात बाया नाचवणाऱ्या शाहिस्ते खानाची, इथल्या माय भगिनींच्या पदराला हात घालणाऱ्या त्याच नराधमाची बोट छाटली होती आम्ही. आठवतो तो इतिहास? आठवतो? ज्यानी ज्यानी आमच्या महाराष्ट्र भूमीला नाडलंय त्यांना आम्ही याच मातीत गाडलंय. आज तीच दुष्कृत्य तुम्ही केलीत तर आम्ही सैल सोडू तुम्हाला? संताप याचा येतो की ही सगळी दुष्कृत्य आमच्या नावाखाली करताय तुम्ही. आणि वर म्हणे ही शिवजयंती. तुम्ही असे नाचलात म्हणजे राजे जन्माला आले हा आनंद तुम्हाला.
अरे संपवताय तुम्ही आम्हाला कणाकणानं. घरात तुमची माऊली काम करते, कधी तिला ताकावर रवी घुसळून लोणी काढताना बघा. काय असते ही कृती? दही सकस असतं म्हणून त्याची घुसळण होते, लोणी निघतं. पाण्यावर रवी फिरवून लोणी नाही निघत. हा समाज त्या दह्यासारखा सकस असावा लागतो. तिथं तानाजी, बाजी, येसाजी, मुरारबाजी, प्रतापराव अशा सामर्थ्यशील जीवांची घुसळण होते. आणि तेव्हा तेव्हा शिवाजी नावाचं अमृत त्या मंथनातून वर येतं. या महाराष्ट्रात जन्म घेणं आम्ही केव्हाच बंद. जिथं वासनांध अत्याचारानं ऊत येतो, जिथला भूमिपुत्र हक्का वाचून नाडला जातो, अशा भूमीत पुन्हा जन्म घेण्याची आम्हाला लाज वाटावी. अशी वेळ आणू नका. स्वाभिमान सोडलात की उरतं फक्त जिवंत प्रेत. आणि म्हणूनच घ्या पुन्हा शपथ त्या सार्वभौम अस्तित्वासाठी. म्हणे हिंदू धर्म संकटात आहे. कशामुळे? कुणामुळे? अरे कृतज्ञानो, जयंत्या, चतुर्थ्या, धार्मिक उत्सवाच्या नावाखाली तुम्ही काही मूठभर लोकांनी हा जो नंगा नाच सुरू केलाय, तो नंगा नाचच तुमचा धर्म संकटात टाकतोय. आपले बुलंद छातवाल फाकून आणि थमण्यांमध्ये असीम ऊर्जा साठवून इथल्याच लंगोटधारी फाकड्या मावळ्यांनी जसा केला होता यलगार आणि उधळले होते आपल्या महत्वाकांक्षेचे वारू क्षितिजा पार, असाच पेटून उठावास तू मराठी माणसा पुन्हा तेजाळत भवानी तलवार. बोला हर 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 हर. सिंहासनाधीश्वर श्री राजा शिवछत्रपती की जय. शिवराय बोलो जय शिवराय. मुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उदिशेंदुराची कंठी जळके बाळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय रत्न गजित भरा तुझ गौरी कुमरा. चंदनाची मुठी कुमकुमकेश्वरा. हिरे जडित मुकुट शोभोतो भरा. ऋणधरतीनु पुरे चरणी गागरिया. जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव लंबोदर पीतांबर फणीवर वंदना. सरळ तोंड वक्र तुंड त्रिनयना. दास रामाचा वाटपाहे सदना. संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव लवलवती विक्राळा ब्रह्मांडी माळा. विशेषण काळा त्रिनेत्री जाळा. लावण्य सुंदर मस्तकी वाळा. ते दुनिया जल निर्मळ वाहे जुळजुळा. जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा. आरती ओ वाळू आरती ओ वाळू तुझ कर्पूर गौरा. जय देव कर्पूर गौरा भोळा रे विचारा. अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा. विभूतीचे उधळण शितिकंठ निळा. ऐसा शंकर शोभे उमावे लाळा. जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा. आरती ओ वाळू आरती ओ वाळू तुझ कर्पूर गौरा. जय देव देवी दत्त सागर मंथन बन केले. त्या माझी अवची तळाळ सापडले. तेत्वा सुरपणे प्राशन केले.
नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय श्री शंकराव स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावारती ओ तुझ कर्पूर